काल 19 जानेवारीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा डहाणू तालुक्यातील चारोटी येथून पायी चालत निघालेला होता आणि आज 20 जानेवारी आहे आणि आज आपण मोनोर येथील शगुन मैदानावर आलेलो आहोत। तुम्ही बघू शकतात माझ्या आजूबाजूला असंख्य मोर्चेकरी आहेत। काल पूर्ण दिवस चालून थकून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला एक जोश बघायला मिळतोय। रात्रीचं जेवण झालेलं आहे आणि आज सकाळी परत त्यांच्या नाश्त्याला सुरुवात झालेली आहे। त्यांच्या चुली पेटलेल्या आहेत, नाश्ता सुरू आहे आणि नाश्ता झाल्यानंतर परत ते पालघर जिल्ह्यातील कलेक्टर ऑफिसला जाऊन धडकणार आहे। त्यांच्या विविध मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा आहे। आत्ताच काही ग्रामस्थांनी सांगितलं की आमच्या पायाला छिले पडलेले आहेत, फोड आलेले आहेत, पण आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तिथपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे। हा आमचा संघर्ष आहे, कारण आमच्या मागण्यांसाठी हा संघर्ष आहे। ह्या मोर्चामध्ये खरंच वृद्ध सुद्धा आहेत, महिलांचा मोठा सहभाग आहे, पुरुषांचा मोठा सहभाग आहे। रात्री हे 10:30च्या सुमारास या मैदानावर पोहोचलेले आहेत। एवढी कडाकीची थंडी आहे, ह्या थंडीमध्ये सुद्धा त्यांचा जोश मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो। त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही आपल्याला एक हास्य बघायला मिळतंय का, म्हणजे ते थकलेले असून सुद्धा का आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आम्ही ठाम आहेत आणि शासनाला झुकायलाच लावू आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतरच आम्ही निघू, असा त्यांचा एकच आक्रोश आहे। तर आता बघूया 10 नंतर ते परतीच्या प्रवासाला म्हणजेच कलेक्टर ऑफिसला परत मोनोर ते पालघर असा प्रवास चालत सुरू करणार आहेत। डहाणू तालुक्यातील चारोटी येथून तुमचं हे लाल वादळ 50,000च्या संख्येने निघालेलं आहे। कशा प्रकारे होतं तुमचं कालचं? खरं म्हणजे काल 19 तारखेला चारोटीवरून पालघरच्या दिशेने हे 50,000चं लाल वादळ हा पायी मोर्चा निघाला। जिल्हा कमिटीच्या नेतृत्वाखाली हे नियोजन झालं। जवळजवळ 12 मागण्या ह्या आमच्या आहेत आणि ह्या मागण्यांचं परिपत्रक आणि निवेदन आम्ही 15 दिवसापूर्वीच पालघर जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडम यांना दिलेला आहे, प्रशासनाला दिलेला आहे। आमच्या मागण्या घेऊन काल हा 50,000चा जो मोर्चा निघाला, जवळजवळ 30 किलोमीटर पायी प्रवास करून मनोर या ठिकाणी येऊन या ठिकाणी रात्री मुक्काम आम्ही केला आणि ह्याच ठिकाणाहून पुन्हा तेवढ्याच संख्येने अजूनही त्याच्यामध्ये शेतकरी वाढणार आहेत, कामगार वाढणार आहेत आणि त्याच्यामध्ये अजून संख्या वाढेल। आम्ही 11:30च्या दरम्यान या मनोर या ठिकाणाहून पालघरच्या दिशेने कूच करणार आहोत। सर, बघायला गेलं तर रात्री कडाक्याची थंडी होती, त्या थंडीमध्ये तुम्ही काल ह्या मैदानावर शगुन मैदानावर किती वाजता पोहोचले? या मैदानावर आम्ही काल 9च्या दरम्यान आम्ही या ठिकाणी पोहोचलो। खूप थंडी आहे तरीसुद्धा शेतकरी त्यांची इथे आल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर सर्व शेतकरी इथे झोपले। आम्ही स्वतःसुद्धा आणि मी स्वतःसुद्धा याच मैदानावर झोपलो। सर, बघायला गेलं तर 30 किलोमीटरचा पायी मोर्चा असून सुद्धा प्रत्येकाच्या ह्याच्यावर उत्साह आहे का आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही ठाम राहणार आहेत? तर काय बोलणार आहेत पुढचं? उत्साह आहे, आम्ही सुद्धा पाहतोय। आम्ही सर्व नेतृत्व इथे आमच्या जिल्ह्याचे सचिव किरण गेलात, आम्ही पाहतोय की लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये अजिबात थकवा दिसत नाही, कारण तो ह्या अपेक्षाने आलेला आहे की जरी माझा पाय हा रक्तबंबाळ जरी झाला तरी त्या कलेक्टर कार्यालयावर जाऊन मी माझ्या मागण्या पदरात पाडून घेईन अशा प्रकारची जिद्द हा ठेवून शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे। आता तुम्ही परत 20 किलोमीटरचा पायी प्रवास करणार आहे, तर तुम्हाला शासनाच्या किंवा कोणाच्या ह्याचा फोन आला होता का? सकाळी आम्हाला प्रशासनाकडून फोन आलेला आहे। पालघरचे प्रांत अधिकारी आणि तहसील अधिकारी हे आम्हाला या मोर्चाची भेट घेण्यासाठी येत आहेत। आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही भेट घेऊ शकता, सदिच्छा भेट घेऊ शकता, परंतु कोणत्याही प्रकारची चर्चा मागण्यांवर ही इथे होणार नाही। हा पायी मोर्चा 20 किलोमीटरचं अंतर कापून हा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल, त्याच्यानंतरच शिष्टमंडळ आणि अधिकाऱ्यांबरोबर चर्चा होईल, हे आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत। ह्या मोर्चामध्ये प्रमुख मागण्या काय आहेत? या मोर्चामध्ये प्रमुख मागण्या वन अधिकार कायदा जो 2006 मध्ये झाला त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली। वनपट्टाधारकाकडे जे क्षेत्र आहे त्याची मोजणी करून 7/12 सदरी नोंद झाली पाहिजे। सिलिंगची जागा, गायरान, देवस्थान, वर्कस जागा गेल्या 70-80 वर्षापासून शेतकरी कसतो ती त्याच्या नावे झाली पाहिजे, कारण प्रकल्पामध्ये ही जागा गेल्यानंतर त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल नाही का, तर 7/12ला त्याची नोंद असल्यामुळे ही एक प्रमुख मागणी आहे। स्मार्ट मीटर आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये अजिबात लावू देणार नाही। गावागावामध्ये सभा घेऊन सांगू का जर MSEBचे अधिकारी जबरदस्ती जर हे स्मार्ट मीटर लावा लागले तर त्यांना हाकलून लावू, पण आम्ही हे लावू देणार नाही, कारण 1-1 लाख रुपये आणि 50-50 हजार बिल, हे त्या माणसाला 1 लाख रुपयाची रक्कम म्हणजे आकडासुद्धा माहिती नाही, एवढं बिल यायला लागलं, तो कसा काय भरेल? म्हणून हाला आमचा विरोध आहे। जलजीवनची कामं निवेदन दिल्यानंतर त्यांनी सुरू केलेली आहेत। आता मी रस्त्याने त्यांना पाहिली, निवेदन दिल्यानंतर कामं सुरू झालीत, ती पूर्ण झाली पाहिजेत, कारण आज ही पालघर जिल्ह्यातली भगिनी, खरा म्हणजे हा पूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे, पण पालघर जिल्ह्यातली भगिनी आज ही आपला हंडा रिकामा घेऊन फिरते वन भटकते पाण्यासाठी, ते झालं पाहिजे। रोजगार हमीची आम्ही 200 दिवसाची मागणी केलेली आहे। 365 दिवसामध्ये 200 दिवस काम हे रोजगार हमीमध्ये दिलं पाहिजे, मागेल त्याला काम दिलं पाहिजे, अशा अनेक मागण्या। त्याचप्रमाणे
पेशा भरती, रिझर्वेशन, आदिवासी असेल, बिगर आदिवासी असेल, अल्पसंख्याक असेल, जो आहे ज्याचं जे रिझर्वेशन आहे त्या पालघर जिल्ह्यातला त्याच सरकारी सेवेमध्ये तिथलाच कॅन्डिडेट घेतला पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे. सर, बघायला गेलं तर तुम्ही आज कलेक्टरला पोहोचणार आहेत, मग कलेक्टरच्या गेटवर सगळा मोर्चा जाणार आहे का आतमध्ये जाणार आहे? हे आम्ही आता तिथे गेल्यानंतर ठरवूया, पण शक्यतो आमचा ठिया आहे तिथे सुद्धा. आता मागण्या होत नाही तिथपर्यंत तुमचंही चालूच राहील का? आणि जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढचं नियोजन कसं असणार? मागण्या मान्य होईपर्यंत आमचं ठिय्या आंदोलन तिथे राहील. आम्ही पालघरच्या बाजारात जाऊ, व्यापारी जो आहे तो आमचाच आहे, त्याच्या दुकानामध्ये जो तांदूळ आणि जो धान्य विकतो ते आम्ही शेतकऱ्यांनी पिकवलेलं आहे, आणि म्हणून आम्ही जाऊन त्यांना सांगू का दादा रे थोडे तांदूळ दे, आमचं ठिय्या आंदोलन आहे. अशा प्रकारे आम्ही तिथे जेवण शिजवू, खिचडी शिजवू आणि तिथेच राहू मागण्या पूर्ण होईपर्यंत. पण तुम्हाला विश्वास आहे का तुमच्या मागण्या पूर्ण होतील असं? विश्वास, आम्ही मागण्या पूर्ण करायला प्रशासनाला भाग पाडू, म्हणजे प्रशासनाला झुकवणारच आहे. झुकवणार. पण सर, लास्टचा प्रश्न, प्रत्येक वेळेस शासनाला मोर्चाचीच का गरज पडते? आपल्या सामान्य लोकांच्या ज्या मागण्या असतात त्या पूर्ण करण्यासाठी का सामान्य नागरिक रस्त्यावरच उतरतो? या सरकारला शेतकऱ्यांची, कामगारांची, आदिवासी असेल, बिगर आदिवासी असेल, अल्पसंख्याक असेल, दलित असेल, जो सामान्य माणूस आहे, जो सामान्य वर्ग जो आहे, याची या सरकारला अजिबात कणव नाही, त्यांना अजिबात आपुलकी नाही. सरकार फक्त आपला महापौर कोणाचा बसेल, इथे नगरसेवक कोणाचा निवडून येईल, परंतु सामान्य जनतेच्या घरामध्ये संध्याकाळी चूल पेटते की नाही हे पाहण्याची जबाबदारी सरकारची आहे, परंतु सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करू द्या. आम्ही सुद्धा या देशाचे नागरिक आहोत. सत्ता म्हणजे काय, आम्ही सुद्धा सरकारच आहोत. सामान्य जनता हीच, जनता जनार्दन हीच सरकार आहे. कसे नाही ते देत, आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. आपल्यासोबत मोर्चेकरी ग्रामस्थ आहेत, त्यांच्या हातामध्ये ताट आहे, सकाळचा नाश्ता सुरू झालेला आहे. तसंच रात्री तुम्ही ह्या मैदानावर किती वाजता पोहोचले? आम्ही रात्री ते 9:30 ते 9:45 वाजता. मग त्याच्यानंतरची कडाक्याची थंडी होती, मग कसं नियोजन झालं एवढ्या लेट पोहोचल्यानंतर? जेवणाची व्यवस्था कसं आम्ही दुपारी एक टायमाची भाकरी आणलेली, मग संध्याकाळी जे आणलं नाही त्याच्यासाठी बनवलं, आणि रात्री मग काय झोपायला वगैरे इथेच. रात्री किती वाजता जेवण बनवलं? कारण तुम्ही 10-10:30 आले तर रात्री 11:45 वाजले. 11:45 वाजले. आणि मग ही थंडी असताना झोपले कसे काय तुम्ही? झोपले मग कसं एक चादर आणलेली, कोणाकडे ब्लँकेट होते काय नाही, तर मग येताना लाकडे घेऊन आले रस्त्याला, मग चूल वगैरे पेटवली, तशी कर आता पूर्ण काढली. सकाळची व्यवस्था कशी होती आंघोळीची, शौचालयाला जाण्याची वगैरे? ती थोडे अडचण होती, मग कसं बाहेर जावं लागलं नदी किनारे वगैरे, आणि आंघोळीची ते काय सोय झाली, तसं नदीला पाणी वगैरे आहे, ती आंघोळीची व्यवस्था चांगली झाली. तसंच बघायला गेलं तर रात्री पाणी पिण्यासाठी वगैरे सोय होती का? पाणी पिण्यासाठी आम्ही घरून बाटल्या घेऊन आलेलो. पिण्याचं पाणी जास्त करून घरूनच आणलेलं, मग इथे टँकरची वगैरे व्यवस्था आहे, ते जेवण बनवायला वगैरे वापरलं. आता सकाळचा नाश्ता आहे, किती जणांचा चुली पेटलेले आहेत, एकंदरीत किती जणांचा तुम्ही नाश्ता बनवलेला आहे, आणि एवढी मोठ्या संख्येने पब्लिक आहे, मग प्रत्येक जण जेवण आणि नाश्ता कशा प्रकारे बनवलं? ते सकाळची नाश्त्याला आम्ही चहा वगैरे बनवला. आता जेवण ते आम्ही पूर्ण 80 जणांचा आम्ही ग्रुप वाईज, ते युनिट वाईज आम्ही बनवलं. जे आमचे गावामध्ये युनिट असतं त्या युनिट वाईज आम्ही इकडे आता जेवण बनवतो. मग आता नाश्ता झाल्यानंतर परतीचा प्रवास कुठे असेल? परतीचा प्रवास आम्हाला इथून आम्ही जेवण वगैरे कोण 10 वाजता निघणार, 10 ते 10:30, मग डायरेक्ट तिथं जिल्हाधिकारी पालघरला तिथेच. जिथपर्यंत मागण्या होत नाही तिथपर्यंत मोर्चावर ठामच आहेत का? हो, ठाम आहेत. सर्व मोर्चेकरी ठाम आहेत. जर काय ते मागण्या मान्य नाही झाल्या तर पक्षाचा पुढे जर समज कॉल आला तर मग इथून आम्ही मंत्रालयापर्यंत जाणार. पण एकंदरीत बघायला गेलं तुम्ही डहाणूतील चारोटी इथून चालत आलेले होते, तुमच्यासोबत काही वृद्ध महिला सुद्धा आहेत, मग चालताना कसा त्रास वगैरे झाला नाही का? चालताना ते कसं त्रास का आमच्या मागण्यात तसं आहेत, जोपर्यंत त्रास सहन नाही करणार तोपर्यंत मागणी पदरात पडणार नाही. असं बरं बहुतेक लोकांच्या पायाला छालेलं पडले, काही पायाला रक्त सुधारलेलं, मग हा आमचा संघर्ष आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही तर आम्ही संघर्ष चालू ठेवणार. आपल्यासोबत मोर्चेकरी महिला आहेत, आत्ताच आपण बघितलेलं आहे नाचताना ह्या महिला दिसलेल्या आहेत. काल डहाणूपासून चारोटीतून ह्या चालत महिला आलेल्या आहेत, तरी पण म्हणजे तुमचा थकवा आहे की नाही एवढ्या तुम्ही चालत आलेले आहेत? थकवा आहेच, पण परंतु आपल्या ज्या
हक्काच्या योजना आमच्या आहेत किंवा हक्काचं आमचं जल जंगल जमीन आहे हे आम्हाला पाहिजे आहेत आणि आमच्या नावावर हवं. ह्याच्यासाठी तरुणापासून तर वयस्कर जे म्हातारे लोक आहेत ते सुद्धा महिला असो पुरुष असो हे आम्ही चालुटीपासून चालत पायी इथे मनोरपर्यंत आज आलेलो आहोत आणि याच्या पुढे आम्ही चालत जाणार आहोत. पण एक तेच म्हणजे बघायला का तुम्ही एवढे चालत आलेले आहेत, तुम्ही थकलेले आहेत, तरी पण तुमचा जो जोश आहे, उत्साह आहे, कारण तुमच्या मागण्यांसाठी तुम्ही आता इथपर्यंत पोहोचलेत. परत तुम्हाला पायी चालत पालघर जिल्हाधिकारी कलेक्टर गाठायचं आहे, तरी तुमच्यासोबत काही वृद्ध महिला सुद्धा आहेत, त्या पण थकलेल्या दिसत नाहीयेत. हातामध्ये लाल झेंडा घेऊन एक जोश आहे, घोषणा आहे, त्याबद्दल काय बोलणार? हा आमचा जोश, आम्ही शेतकरी म्हणून आहोत आणि आमचा जोश हा असाच पुढे राहणार आहे जरी वयस्कर असो, कारण ह्या झेंड्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त जोश मिळतो आहे आणि ह्याच्यानेच आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत. कारण आम्हाला जिल्ह्याला जायचं आहे, तरी आता पण तुम्ही बघितलं बऱ्याचशा वयस्कर महिलासुद्धा इथे आमच्या आदिवासी परंपरेनुसार डान्स करत आहेत आणि पुढे जाण्याची तयारीसुद्धा त्यांची आहे. खरं म्हणजे वयस्कर लोक ही खूप चालण्यासाठी बिना चप्पलने सुद्धा चालत आहेत, तर आम्ही पुढेही जाऊ. हे नृत्य आहे त्याला काय बोलतात एकन प्रकारे आणि नाचतात त्याला काय नाव काय? आमचा वारली नृत्य आहे, याला ढोल बोलतात आणि या ढोलावर जो काली वाजवतोय तो वेगवेगळ्या पद्धतीने चाले बदलत आहे आणि त्यानुसार आम्ही हे इथे चाले करून आणि नाचले जातात. हे आमच्या आदिवासी समाजाचं एक वाद्य आहे. पण मग तुमच्या चेहऱ्यावर आता पण काल सकाळपासून थकलेले आहेत तुम्ही, पण चेहऱ्यावर तुमचं एक हास्य आहे. मग सकाळचं कसं नियोजन होतं आणि म्हणजे तुम्ही थकलेले आहेत की नाही? आमचा थकवा हा नाहीसा झालेला आहे, कारण आम्ही संध्याकाळला रात्री सुद्धा डान्स केलेला आहे बऱ्याच महिलांनी. सकाळी उठल्या नदीमध्ये थंड पाणी आंघोळ केलेलं आहे त्यांनी आणि नाश्ता आता केला, जेवण वगैरे थोडंसं नाश्ता केलेला आहे. आणि पण वाद्य वाजल्यानंतर कितीही थकवा असेल तरी सुद्धा ते लोक नाचणारच, कारण हे आमच्या परंपरेचं एक नृत्य आहे, त्याच्यामुळे इथे नाच आमचा होणारच आहे. सकाळी तुमचा नाश्ता झालेला आहे, तुम्ही आता निघणार आहे, तर दुपारच्या जेवणाची व्यवस्था काय? ती आता आपण सांगू शकत नाही आहे. आता आपण तिथे गेल्यानंतर कळणार आहे की जर आपलं लवकर जर तिथे झालं, आम्हाला जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही लवकर निघू, नाही तर आम्हाला एक जेवण हे आपल्या कलेक्टर ऑफिसला तिकडेच आपल्याकडे जेवण बनवतील आणि तिथेच आम्हाला मुक्काम राहावा लागेल. पायी जाण्यासाठी तुमचा उत्साह तेवढाच आहे? हो, कारण कसं मागण्या आपल्या पूर्ण होण्यासाठी आमचा उत्साह असाच आहे. आम्ही तर असं करतो की खूप जवळ आता आलेलो आहोत, तर आमचा उत्साह हा कमी होणार नाही, याच्यापेक्षा जास्त उत्साह वाढेल. शिस्त मोडून अगदी पुढे धावणे किंवा आपला जो बॅनर आहे त्या बॅनरवर आपल्या मागण्या आहेत. काय खरं म्हणजे आपल्याला प्रिंट मीडिया असेल
इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या हा पाय मोर्चाचा प्रसिद्धी ही या सर्व माध्यमांनी दिलेली आहे आणि आपण त्या बॅनरच्या पुढे चालणे योग्य नाही. हे बघा, डाव्या चळवळीमध्ये असले सर्व कार्यकर्ते आणि त्याच्या पलीकडील पण शेतकरी कामगार हे आलेले आहेत, पण तरी सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ही संपूर्ण देशामध्ये नाही त्या जगामध्ये एक शिस्तीचा पक्ष आहे एवढं काय. आणि आपला कार्यकर्ता हा प्रत्येक जण ह्या लाल झेंड्याचा शिपाई आहे आणि कधी शिपाईने शिस्त मोडता कामा नये. आपण मजा म्हणून आलो नाही आहोत. 2 दिवस आपण पायी चालतोय. या प्रशासनाला सांगायचं आहे की जर का तुम्ही आमची कामं नाही केली तर याद राखा, हा जो 50,000चा मोर्चा आहे, हा मोर्चा पालघरच्या कलेक्टर कार्यालयाच्या जवळच रेल्वे जाते. जर तुम्ही आमचे प्रश्न सोडवले नाही तर हे 50,000 लोक आम्ही रेल्वेमध्ये बसवू. हे सुद्धा आपण प्रशासनाला सांगू. हे चालणार नाही. विकासाच्या नावाखाली जल जंगल जमीन ही नष्ट करायची. जल जंगल जमीन हे फक्त आदिवासींकरिता नाहीये. जर झाडं आणि या पर्यावरणाचा जर ऱ्हास झाला तर आज उष्णता किती वाढली आहे तुम्ही बघा. पाण्याचा सोडण्याच होतो कारण पावसाचं प्रमाण कमी होतं. या सर्व गोष्टी आहेत. फक्त जल जंगल जमीन हा फक्त आदिवासींचा विषय नाहीये. जल जंगल जमीन या पृथ्वीवर मनुष्य प्राण्याच्या प्रत्येक सजीवासाठी हा जल जीवन जंगल वाचवणे हे प्रत्येकाचा आद्य कर्तव्य आहे. खरं म्हणजे 65 आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या छातीवर गोळी घेऊन प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. त्याचा वारसा हा आपण पुढे घेऊन जात आहोत. जर आपण लढलो नाही तर विकासाच्या नावाखाली हा पालघर जिल्हा उद्ध्वस्त केला जाईल आणि म्हणून आपण शिस्तीने जायचं आहे. बरेचसे फोन येत आहेत. आज आपण महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना पालघर या ठिकाणी आपण पोहोचल्यावर आपण त्यांनाही बोलवणार आहोत. त्यांच्याही शुभेच्छा हव्या आहेत आम्हाला, त्यांची साथ हवी आहे आम्हाला. जर उद्या असं काय प्रसंग आला तर संपूर्ण महाविकास आघाडीला सुद्धा उतरावं लागेल. परंतु ठीक आहे, काय हरकत नाही. आपण संघर्ष करतोय आणि म्हणून आपण आज साधारणतः 20 किलोमीटरचं अंतर हे साधारणतः आहे मनोर ते पालघर. काल आपण खरं म्हणजे तुम्हाला धन्यवाद देतो की काल आपण खूप मोठा लांबचा टप्पा गाठला. 30 किलोमीटर आपण चाललो. 2 वाजता आपण निघालो. काही भगिनींना चक्कर आली, काही भगिनी खाली पडल्या. तरीसुद्धा त्याच ऊर्जेने आणि त्याच की माझं काम आहे, माझ्या कामासाठी मी चाललो, माझ्या कामासाठी मी चालले हा उद्देश घेऊन आपला हा शेतकरी चालतो आहे. प्रशासन आत्ता मला फोन, माझ्या सहकार्याला फोन आला की प्रांत आणि तहसील पालघरचे येत आहेत, येऊ दे, ते रस्त्यात आपल्याला भेटतील. परंतु आपला उद्देश जो आहे की शिष्टमंडळामध्ये आपण ही चर्चा करणार आहोत की तालुक्याच्या प्रत्येक डिपार्टमेंटला जिल्हा कलेक्टर कार्यालयाने आदेश दिले पाहिजेत आणि खास करून वन खात्याला आदेश दिले पाहिजेत की तुम्ही ज्यांच्या फाईल ह्या तुमच्या कार्यालयात आम्ही सबमिट करू त्या सर्व फॉरेस्ट धारकाच्या त्या फॉरेस्ट प्लॉटमध्ये जायचं आहे आणि त्याची मोजणी करायची आहे. तुम्ही फक्त आम्हाला 2 गुंठे दिली, 3 गुंठे दिली, आमच्या कब्जामध्ये जेवढं पण क्षेत्र आहे ते तुम्ही आम्हाला मोजणी करून दिलं पाहिजे. हे कलेक्टरला सांगावं लागेल की तालुका असेल कोणता, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, जो तालुका असेल त्या तालुक्याच्या वन खात्याला सांगावं लागेल आणि ते करतील, तशी लेखी देतील आणि आपल्याला काहीतरी टाईम बाउंड देतील की आम्ही 15 दिवसात किंवा महिनाभरामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये ही पूर्ण प्रोसेस करू असं आपल्याला लेखी देतील. आणि त्याचा पाठपुरावा त्यांनी लेखी दिली म्हणून आपण गप्प बसणार नाही. तर आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जिल्हा कमिटी, खास करून आपल्या जिल्ह्याचे सचिव तरुण तडफदार कॉम्रेड किरण घाला हे त्याचे नेतृत्व करत आहेत आणि 15 दिवसांनी 10 दिवसांनी आम्ही कलेक्टरला पाठपुरावा करू.
की विक्रमगडच्या, जव्हारच्या, मोखाड्याच्या कोणत्या कानाकोपऱ्यातला फॉरेस्ट प्लॉट धारक अजूनही त्याची मोजणी झाली नाही, त्याची नोंद ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कमिटीवर असेल आणि ते आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही पूर्णत्वास नेल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे एकदम व्यवस्थितपणे शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला इथून पालघरच्या दिशेने कूच करायचे. एवढं लक्षात ठेवा. पुन्हा सांगतो, अजिबात शिस्त मोडायची नाही. पालघरच्या शहरामध्ये गेल्यानंतर तिथल्या नागरिकांनी सांगितलं पाहिजे का कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून तुम्ही शिस्त शिकली पाहिजे. अशा प्रकारची शिकवण आपल्याला पालघर या शहरामध्ये द्यावी लागेल. आणि म्हणून किरण गहलोतनी सांगितलं का एखाद्या विभागातला, तालुक्यातला कार्यकर्ता जर शिस्त मोडत असेल त्या विभाग सेक्रेटरीने समज दिली पाहिजे, नाहीतर त्याच्यावर पक्ष कारवाई केली जाईल. हे सुद्धा मी या ठिकाणी सांगतो. शिस्तीचा पक्ष आहे, लक्षात ठेवा. सर्व कार्यकर्ते खूप पोट तिडकीने आपल्यासाठी लढतायत, आपल्यासाठी संघर्ष करतायत. इथे का आमदार आहे किंवा खासदार आहे म्हणून तो गाडीमध्ये बसून चालला किंवा घरी जाऊन झोपला असं नाहीये. तुम्ही मला आमदार बनवलेलं आहे. काल 30 किलोमीटर मी स्वतः चाललेलो आहे. इथे तुम्ही चटई टाकून, चादर टाकून इथे झोपलेलो आहे. आता मी 4 वाजता जाऊन आंघोळी करून आलेलो आहे. त्याच्यामुळे असं कोणी इथे फार मोठं आहे किंवा आमदार खासदार हे आपल्यामध्ये चालत नाही. आपण प्रत्येक कार्यकर्ता सारखा आहे आणि शिस्तीने चाललं पाहिजे. एवढ्याच्या ठिकाणी बोलतो. आणि आपण यापुढे किरण गहलोत आहे आपल्या जिल्ह्याचे सचिव, आपल्याला काही सूचना करतील आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणाहून कूच करणार आहोत. धन्यवाद. हे लाल वादळ आहे ते काल रात्री मोनर शगुन येथे रात्री वस्तीला थांबलं होतं आणि आज सकाळी पुन्हा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झालेला आहे विविध मागण्यांसाठी. तर आता बघूया कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर ह्यांच्या मागण्या पूर्ण होतात का? पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनाच्या समोर चुली पेटवावे लागतात, हेच आता बघावं लागतंय. जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर ह्यांचं बेमुदत ठिय्या आंदोलन राहील. जर मागण्या पालघरच्या इथे सुद्धा पूर्ण झाल्या नाही तर ते मुंबईला जातील असं सांगितलेलं आहे. तर बघूया आता ह्यांचं पुढचं नियोजन काय असणार आहे आज दिवसभरातून. तुम्ही पाहत राहा न्यूज पोलीस रिपोर्टर. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.